अपमान केला तो कसा काय? तेच सांगत होतो. मध्यंतरी तोडलंस त्याच्यामुळे तुला समजलं. काय तोडलं? काय तोडलं तोडलंस एवढं ही चिंता मला लागून राहील याच्यासाठी. मला तर कळत नाही. हो का? तेच कळत नीट बोलण्याकडे लक्ष. हा सौमित्रानं तिला रामाजवळ पाठविलं. जर रामानं आज्ञा दिली तर मी तुझ्याशी विवाह करीन. बरोबर. रामाजवळ गेली. रामाला घडलेली हकीकत सांगितली. त्यावेळी रामानं तिला काय सांगितलं? तुझ्या बहिणीनं तुला काय सांगितलं ते तुझ्या समोर झालं म्हणून हे तुझ्या समोर झालं म्हणून विचारलं. आता मी सांगतोय ते शूर्पणखेला पृष्ठभाग दाखविण्यासाठी सांगितला. तो पृष्ठभाग शूर्पणखेने रामाला दाखविला. राम आज्ञा मानली आणि रामानं स्वतःच्या हाती असणारा एकच बाण, एक वचनी, एक पत्नी, एक बाणी असा तत्वज्ञ राम या रामानं स्वतःच्या बाणाच्या अग्रानं बोलताना तू एक ब्राह्मण आहेस हे लक्षात घेऊन बोल. ऐकते मी पुढे स्वतःच्या बाणानं तोडलं. आता पुढे मला वाटतं तुला नीट ऐकण्याची सवय नाही. नाही. मी बोलत असताना मध्यंतरी बोलू नको. तू बोलत असताना तू बोलण्याचा प्रयत्न कर. न पेक्षा तू बोल. मी तू एक ब्राह्मण आहेस. तू सांगितलंस ना प्रभू रामचंद्र एक बाणी, एक वचनी, एक पत्नी. तू तत्वनिष्ठ आहे. तर तू एक ब्राह्मण आहेस. तू सुद्धा तत्वनिष्ठ आहेस. वेदाभ्यास तुझ्याकडून घडलेला आहे. वर्णात श्रेष्ठ कोण हे तुला माहित आहे. या सगळ्याचा अभ्यास करून माझ्या बरोबर असं म्हणते. आता मध्यंतरी बोललो नाही बोलणार. माझा बोलून झाल्यानंतर त्या रामानं, तत्वनिष्ठ रामानं, एक वचनी एक पत्नी असणाऱ्या रामानं दुसऱ्या स्त्रीला केव्हाही स्पर्श केला नाही अशा रामानं बाणाच्या अग्रानं माझ्या भगिनीच्या पृष्ठभागावर म्हणजे त्या एका स्त्रीच्या पृष्ठभागावर असं रेखाटलं. हे निशाचरा या शूर्पणखेचे नाक आणि कान का हे योग्य की अयोग्य? एक सांगू मी तुला. एक हजार सांगू. आणि दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तू म्हणाला हजार सांग. मी जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न करेन. तू ते ऐकून घ्यायला पूर्णपणे. मी पूर्णपणे ऐकतो. समजा रामाने अपमान केला. बरोबर ना? रामाने जर अपमान केला तर एक ब्राह्मण दुसऱ्याच्या बायकोला चोरून का घेऊन जातो? कारण रामानं केला त्याचं शासन त्याचप्रमाणे देण्यासाठी लंकाधीश रावण तत्पर ठरला. माझा न्याय असा आहे. तुझा न्याय जशाच तसा डोक्यात तोसा नाही. कसा? भ्याड आहेस तू. कसं काय? तुझ्या जर सामर्थ्य असलं असतं माझ्या त्या प्रश्नाचं आधी उत्तर दे. आधी वाटेल एक सांगतो. कशासाठी हे रामाला शोभलं का? रामाला शोभलं नाही याचं कारण लक्ष्मणानं तिला कितीतरी विनवणी केली की माझं लग्न झालेलं आहे तेव्हा मी तुझ्याशी विवाह करू शकत नाही. सत्य. पण तुझी बहीण एवढी वासनेनं मुसमुसलेली ना तारुण्यात आलेली मुसमुसलेली होती. तिला लक्ष्मण हवा होता. पण रामानं तत्वनिष्ठ रामानं हे करणं योग्य होतं की नाही? एक लक्षात घ्या. ती मुसमुसलेली होती. तारुण्यानं सरळ आहे. तिनं मागणी केली. त्याच्यावर जबरदस्ती केली नाही. पण ती लग्न झालेली स्त्री होती. कल्पना नवऱ्याला सोडून दुसऱ्याला मिठी मारणारी तुझ्या बहिणीची काय लायकी? पुनश्च विवाह करण्यासाठी
ती उत्सुक होती, पण राम तत्वनिष्ठ तर नागकान का कापलं? इतरत्र शासन राम करू शकला असता, पण नागकान का कापलं ते सांग. या तुझ्या प्रश्नाचं मी उत्तर निश्चितच देईन. दे. आता यावेळी पण माझे तू जर रामाला तत्वनिष्ठ म्हणत असतील ना, तर तू सुद्धा एक ब्राह्मण आहेस, तू सुद्धा चुकलेला आहेस. होय. मग मला एक सांग, काय ते? माझ्या विवाह प्रसंगी तू माझ्या स्वयंवरात का आलास? एकाच गोष्टीसाठी. तुझ्या बापानं देशोदेशीच्या राजांना निमंत्रण दिलं होतं हा. की स्वतःच्या कन्येचं स्वयंवर आहे, हा. या स्वयंवर मंडपात यावं. मलाही निमंत्रण मिळालं. निमंत्रणाला मान देऊन लंकाधीश रावण तिथपर्यंत आला. लक्षात घे. माझं काय चुकलं? तुझं चुकलं नाही असं जर तुला म्हणायचं असेल, देशोदेशीच्या राजकर्त्यांना निमंत्रण दिलं होतं, पण फक्त क्षत्रियांना बोलावलं होतं. तू ब्राह्मण आहे. मग क्षत्रिय कोण हा. आणि क्षत्रियाची उत्पत्ती कशी झाली? क्षत्रियाची उत्पत्ती कशी झाली या प्रश्नाचं मी उत्तर तुला देणार आहे. पण तू एक ब्राह्मण असून होय. क्षत्रियांना निमंत्रण असून सुद्धा तू जर गेलंस ना, तर लग्न विधी एकूण प्रकार किती आहेत आणि स्वयंवराच्या ठिकाणी कोणता लग्न विधी प्रकार होता याचं उत्तर मला दे. मनपसंतीचा वर हा. स्वयंवर मंडपात होतो, हा. आणि तो मनपसंतीचा वर निवडण्यासाठी स्त्रीची मर्जी असते. हा. म्हणजे तुझा स्वयंवर होता, तुझ्या मर्जीनं तू त्या साऱ्या राजकारण्यात एक निवडला. हे सत्य होत. चुकीचं, तुला काही माहीतच नाही. पण तू सांग. अरे शिवधनुष्याला जो राजकुमार प्रत्यंच्या जोडी तो ते कारण झालं. नाही. मुलीचा प्रश्न विचारला नाही. आणि ते कारण झालं. कारण नाही. रावणा, तुला काय माहिती आहे? सगळ्यांना कळलं. अरे त्या वराचं पण कसं होता की शिवधनुष्याची प्रत्यंच्या म्हणजे परशुरामानं ज्या धनुष्याचा वापर केला ते शिवधनुष्य, त्या शिवधनुष्याची प्रत्यंच्या जो जोडेल, जो लावील, त्याच्या कंठी मी वरमाला घालणार. आणि तू सांगतोय मनपसंतीचं स्वयंवर. तुझ्या मनपसंतीचं स्वयंवर त्या नियमानुसार झालं असेल तर ते होणार होतं. तुझ्या मनपसंतीच्या शिवाय नाही. माझ्या आणि म्हणूनच ऐक तू सुद्धा. त्यावेळी परशुरामानं असं सांगितलं होतं, हा. जो नीलवर्णीय असेल हा. तो या धनुष्याला प्रत्यंच्या जोडेल. हे तुला कधी कळलं? हे मला पूर्णपणे ज्ञान आहे. तू मरायला तिथं गेला हो, होता. तेच सांगण्यासाठी गेलो होतो. आणि ते घडलं नाही. त्या शिवधनुष्याला हा. मी प्रत्यंच्या लावणार होतो. हा. याची तुलाही कल्पना नाही, त्या जनकालाही होऊ शकत. ऐक, हा. सांगतो. कारण शिवधनुष्य उचललं, त्याचा प्रत्यंच्या जोडणार, पण 33 कोटी देवता ते सैतान हा. माझ्या बाबतीत कपट करणारे त्या प्रत्यंत्यावर येऊन बसले आणि तो प्रत्यंत्या मला ओढेना. हा. अशा प्रकारात ते शिवधनुष्य माझ्या उदरावर पडलं. सांगू मी तुला. आणि त्यावेळी तू खदा खदा हसली. मी खदा खदा असले नाही. खदा खदा वाटणारी सीता नव्हे, मग? मी स्मित हास्य केलं. ते कशासाठी? आणि त्याच हास्याचा मला राग आला. मग एक तुझ्याजवळ पर्याय होता. असा कोणता? शिवधनुष्यावर तर देवता दिसले, तुला दिसत होते. अदृश्य तुला सगळ्यांना सांगायला होतं हे बघ देव बसले म्हणून. आणि तेच देव मला दिसले होते. अदृश्य. जर का प्रत्यंच्या लागला असता तर देव वैकुंठात गेले असते क्षणार्धात. गेले असते. एवढं सामर्थ्य या रावणाचं होतं. गेले असते. पण त्या देवताने कपट केलं. हा. आणि म्हणून ते शिवधनुष्य माझ्यावर. तो एक अपमान, हा दुसरा अपमान. या दोन अपमानाला वाचा फोडण्यासाठी तुला नेतो. माझ्या मनाचं समाधान झालं नाही. कर ना. एकूण विधी प्रकार किती हे अजून सांगितलेले नाही. तो तुझा प्रश्न आहे. विधी प्रकार लग्नाचे आहेत. ते मला तू हवी आहे हा. आणि म्हणून तुला चौर्य विधी करतो. प्रकार कुणाला माहित नसले तरी ब्राह्मणाला माहित असतात. मी तुला ब्राह्मणाला विधी प्रकार सांगितले पाहिजे. हा. आणि ते विधी प्रकार तुला ऐकायचे जर असतील हा. तर एकूण विधी प्रकार 9 प्रकारचे आहेत. 9? माझ्या अभ्यासात किंवा प्रभू रामचंद्राने सांगितलेले फक्त 8च आहे. आता 9 कोणते ते तू सांग. तुझं चौर्य कर्म करून देणार आणि तिथं जाऊन तुझा विवाह पुनश्च करीन.
पटत नसेल तर आणि कसं सांगू? पटत नसेल तर इथं सांग. तुला जर एवढा अभ्यास आहे ना तर विधी प्रकार मला इथंच माहित आहे. नसेल तर येत नाही